तर राज ठाकरेंचे वडील आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरेंच्या नावानं पुण्यामध्ये एका स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे। त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत। कात्रज भागामध्ये सरहद्द संस्थेकडून या स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे। श्रीकांत ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे सख्खे काका। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना हे अनोखं उद्घाटन देखील पार पडणार आहे। तर दसरा मेळाव्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद पेटलाय। बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह 2 दिवस घरात का ठेवला होता, त्यांच्या हाताचे ठसे का घेतले असा सवाल त्यांनी थेट मेळाव्यातून उद्धव ठाकरेंना केला। कदमांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी कदमांचा तिखट भाषेमध्ये समाचार घेतलाय। असं करताना भास्कर जाधव यांची जीभ घसरली आहे। रामदास कदम म्हणजे छमछमदास बामदास कदम अशी टीका जाधवांनी केली आहे। तर शिवसेना नेते रामदास कदमांनी काल काय म्हटलं होतं आणि त्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती। जबाबदारीने बोलतोय। शिवसेना प्रमुखांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते, काय नेमकं होतं? आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर अस्लाद्य टीका करायच्या, अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांच्यावर, महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे, ज्याला म्हणतात, त्या करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता ह्यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन 1 दशक लोटत आहे, शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा, ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं। तर उद्धव